स्वातीस मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपल्याला बनवायची उन्हाळा विशेष एकदम पौष्टिक अशी वडी। आता ही वडी तयार करण्यासाठी आपल्याला ना साखर वापरायची आहे ना गुळ वापरायचा आहे। साखरेचा पाक तयार न करता एकदम झटपट पद्धतीने आपल्याला ही पौष्टिक वडी तयार करायची आहे। ते म्हणजे साहित्य घेतलेले ते पूर्ण थंड घेतलेले आहेत। आपल्या पोटाला थंडावा देणारेच आपण या ठिकाणी साहित्य घेतलेले आहेत। एकदम पौष्टिक हेल्दी आणि पोटाला थंडावा देणारी ही वडी कशी तयार करायची ते आज आपल्याला बघायचं आहे। चला तर मग जास्त वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया। तर आता वडी तयार करण्यासाठी मी या ठिकाणी मुगाची डाळ घेतलेली आहे। सर्व डाळीमध्ये मुगाची जी डाळ आहे ती थंड वर्गामध्ये येते। मुगाची डाळ थंड असल्यामुळे आपल्याला ॲसिडिटीचा त्रास देखील जाणवत नाही। वजनी प्रमाणामध्ये मी या ठिकाणी 200 ग्राम मुगाची डाळ घेतलेली आहे। आता आपण या ठिकाणी कपाने जर बघितलं तर पाऊण कप आपण या ठिकाणी मुगाची डाळ घेतलेली आहे। डाळ आपण या ठिकाणी छिलका नसलेली घेतलेली आहे। वजनी प्रमाणामध्ये आपण या ठिकाणी 200 ग्राम खडीसाखर घेतलेली आहे। जी खडीसाखर धाग्यावाली खडीसाखर जी असते ती आपण या ठिकाणी खडीसाखर घेतलेली आहे। खडीसाखर जी आहे ते थंड आहे त्यामुळे आपण या ठिकाणी खडीसाखरेचा वापर करणार आहोत। जेवढी आपण मूग डाळ घेतलेली आहे तेवढीच आपण या ठिकाणी खडीसाखर देखील घेतलेली आहे। आता आपल्याला या ठिकाणी मूग डाळ भाजून घ्यायची आहे। कढईमध्ये मी 1 चमचा तूप घालून घेतलेला आहे। त्यामुळे आपल्याला डाळ कमी गॅसवर एकदम छान खमंग अशी भाजून घ्यायची आहे। डाळ आपण छान खमंग अशी भाजून घेतल्यामुळे ही डाळ मिक्सरला बारीक देखील लवकर होते आणि आपल्याला पीठ देखील जास्त भाजण्याची गरज पडत नाही। डाळ भाजण्यासाठी सोपी वाटते पण पीठ भाजण्यासाठी थोडंसं अवघड जातं। कारण पीठ भाजताना ते लगेचच बुडाशी लागू शकतं किंवा पीठ आपल्याला सतत हलवत राहावं लागतं। पीठ भाजताना आपल्याला थोडासा वेळ जास्त लागतो आणि थोडीशी जास्त काळजी देखील घ्यावी लागते। त्यामुळे डाळ खमंग आणि खरपूस अशी भाजून घ्या। 5 ते 6 मिनिट आपण ही डाळ छान खमंग अशी भाजून घेतलेली आहे। डाळीचा रंग बदललेला आहे, बघू शकता तुम्ही। डाळ मस्त अशी गोल्डन रंगामध्ये आपण भाजून घेतलेली आहे। डाळ आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि थंड करून घ्यायची। डाळ थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला ही डाळ बारीक करून घ्यायची। या डाळीचं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे। आता आपण सुक्या नारळाचा कीस देखील भाजून घेऊया। 1/4 कप आपण या ठिकाणी सुक्या नारळाचा कीस घेतलेला आहे। नारळाचा जो कीस आहे तो देखील आपल्याला जरा वेळ भाजून घ्यायचा आहे। कीस भाजून घेतल्यामुळे आपली जी वडी आहे ती जास्त दिवस टिकण्यास मदत होते आणि नारळाचा कीस आपण भाजून घेतल्यामुळे वडीमध्ये खाताना हा छान खुसखुशीत असा लागतो। तर कमी गॅसवरतीच रंग बदलेपर्यंत नारळाचा हा कीस देखील मी छान असा भाजून घेतलेला आहे। नारळाचा मी या ठिकाणी जरी कीस वापरला असेल तरी देखील मी मुगाच्या डाळीसोबत त्याला बारीक करून घेणार आहे। आता सगळ्यात अगोदर आपल्याला या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये खडीसाखर बारीक करून घ्यायची आहे। खडीसाखर आपण फोडून त्याचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत, त्यामुळे आपल्याला मिक्सरला ही बारीक करण्यासाठी सोपं जाईल। खडीसाखर आपण मिक्सरला अशा पद्धतीने दळून घेतलेली आहे। आता ही जी बारीक केलेली साखर आहे ती आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे। वजनाच्या मापामध्ये जर तुम्हाला खडीसाखर आणि डाळ मोजायची नसेल तर तुम्ही या ठिकाणी बारीक केलेली खडीसाखर आणि मूग डाळीचं जे पीठ आहे ते तुम्ही सेम वाटीने तुम्ही घेऊ शकता। जेवढं आपलं पीठ आहे तेवढीच आपल्याला खडीसाखर देखील वापरायची आहे। आता मिक्सरच्या जारमध्ये आपण डाळ घालून घेतलेली आहे, त्याचबरोबर आपण नारळाचा कीस देखील घालून घेतलेला आहे। नारळाचा कीस आणि मूग डाळ आपल्याला एकत्रित दळून घ्यायची आहे। जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला हे बारीक करायचं आहे। तर मी या ठिकाणी मिक्सरला छान असं दळून घेतलेलं आहे। एवढं बारीक आपण हे मुगाच्या डाळीचे पीठ तयार करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे मुगाच्या डाळीचे पीठ भाजून घ्यायचं आहे। आपण मुगाची डाळ भाजून घेतलेली आहे तरी देखील आपल्या वडीला छान खमंगपणा येण्यासाठी आपल्याला हे पीठ देखील 2 ते 3 मिनिट तुपावरती छान असं परतून घ्यायचं आहे। कढईमध्ये 3 चमचे तूप घालून घेतलेले आहे। तुपाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही कमी अधिक करू शकता। ही वडी तयार करण्यासाठी मी 4 मोठे चमचे तूप वापरलेले आहे। सुरुवातीला आपण डाळ भाजताना 1 चमचा तूप वापरलेला आहे आणि पीठ भाजण्यासाठी आपण 3 चमचे तुपाचा वापर केलेला आहे। कमी गॅसवरतीच आपल्याला हे पीठ भाजायचं आहे। पीठ आहे ते बुडाशी लागणार नाही। सतत याला हलवत राहायचे आपल्याला। बुडाशी आपल्याला पीठ अजिबात लागू द्यायचं नाहीये। यामध्ये काही गुठळ्या झाल्या असतील पिठाच्या ते आपल्याला चमच्याने मोडून घ्यायच्या आहेत। जसजसं आपलं हे पीठ भाजत जातं तसतसं यामधील ज्या गुठळ्या आहेत त्या मोडतात। या गुठळ्या पूर्णपणे मोडल्या की समजायचं आपलं पीठ छान व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे। पीठ आपलं व्यवस्थित असं भाजलं की नाही हे ओळखण्याची ही सोपी पद्धत आहे। 3 ते 4 मिनिट मी पीठ छान असं भाजून घेतलेलं आहे। पिठाचा रंग देखील बदललेला आहे आणि पिठामधून छान हलकीशी खुशबू देखील येत आहे। आता पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे। सेम कढईमध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे। यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे। साखर आपल्याला पूर्णपणे पाण्यामध्ये वितळून घ्यायची आहे। या ठिकाणी आपण खडीसाखर वापरलेली आहे त्यामुळे आपल्याला पाक तयार करण्याची अजिबात गरज नाहीये। साखर आपल्याला फक्त पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे। तर साखर मी पाण्यामध्ये विरघळून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला वेलची पावडर टाकून घ्यायची आहे। 7 ते 8 वेलच्या मी या ठिकाणी कुटून घेतलेल्या आहेत। ती वेलची पावडर आपण यामध्ये घालून घेतलेली आहे। तर वेलची देखील थंड प्रवृत्तीचीच आहे। तर उन्हाळ्यामध्ये वेलचीचं सेवन देखील आपल्या शरीराला थंडावा देणारच आहे। जे डाळीचं पीठ दळून घेतलेलं आहे ते पीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता पीठ आपल्याला यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला याला जास्त गरम करण्याची गरज नाहीये। गॅस मी बंद करून घेतलेला आहे। यामध्ये काही गुठळ्या झाल्या असतील ते आपल्याला मोडून घ्यायचे आहेत। यामध्ये मी काही मगजचे बी टाकून घेत आहे। टरबूजाचे जे बी आहे ते देखील थंड प्रवृत्तीचं आहे। तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही त्याचं देखील सेवन करू शकता। पीठ मी छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता भरपूर पातळ पीठ वाटत आहे। जसजसे हे पीठ थंड होत जातं तसतसं यामध्ये घट्टपणा येतो।
आता आपल्याला लगेचच ताटामध्ये काढून याला सेट करून घ्यायचं आहे। तर एका ताटाला मी तूप लावून घेतलेलं आहे। तूप लावून घेतलेल्या ताटामध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे। सारख्या लेवलमध्ये आपल्याला याला पसरून घ्यायचं आहे। सुरुवातीला मी चमच्याने हे मिश्रण पसरून घेतलेलं आहे, ताटामध्ये एक लेवल करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण वाटीच्या मदतीने याला छान एक लेवल केलेलं आहे। परत आपण यावरती थोडेसे टरबूजाचे बी घालून घेतलेले आहेत आणि वडीला आपण छान असं सेट करून घेतलेलं आहे। आता याला हलकंसं आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि वडी आपल्याला लगेचच कट करून घ्यायची आहे। वडी सेट करण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही, लगेच वडी सेट होते। तर तुम्हाला ही वडी सेट करण्यासाठी अर्धा तास किंवा 1 तास ठेवण्याची अजिबात गरज नाहीये। वडी आपली लगेच कट करायची, आपल्याला लगेचच तुम्ही ही वडी काढून घेऊ शकता। लगेचच ही वडी आपली सेट झालेली आहे। बघू शकता तुम्ही वडी पूर्णपणे सेट झालेली आहे, अजिबात हाताला मिश्रण लागत नाहीये। वड्या कट करतानाच तुमच्या लक्षात येत असेल की वडी आपली एकदम छान परफेक्ट अशी तयार झालेली आहे। सुरुवातीला आपल्याला साईडची एक वडी काढून घ्यायची आहे। आता आपण मधल्या काही वड्या काढून घेऊया। ताटामध्ये देखील अजिबात वडी चिटकलेली नाहीये, सहजरित्या ही वडी निघालेली आहे। एकदम पौष्टिक अशी पोटाला थंडावा देणारी आपली मुगाच्या डाळीची आणि खडीसाखरेची ही वडी आपली तयार झालेली आहे। यामध्ये आपण जे साहित्य वापरलेले ते उन्हाळ्यामध्ये उन्हातून आल्यास होणारा जो मायग्रेनचा त्रास आहे तो देखील थोड्याफार प्रमाणामध्ये कमी होण्यास मदत होऊ शकते। तर नक्कीच एकदा तुम्ही अशा पद्धतीने मुगाच्या डाळीची ही वडी तयार करून बघा। बनवण्यासाठी एकदम सोपी आहे, चवीला ते एकदम छान लागते। वयोवृद्ध असतील किंवा मुले असतील ते देखील सहजरित्या या वड्या खाऊ शकतात। तोंडात टाकताच विरघळतील एवढ्या मऊ आणि सॉफ्ट अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत। वडी मी तुम्हाला तोडून दाखवत आहे, याचं टेक्स्चर बघू शकता। मस्त मऊ आणि सॉफ्ट अशी आपली ही वडी तयार झालेली आहे। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून कळवायला विसरू नका। रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनल आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। भेटूया तशीच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।